सर माझा स्कोर खूप कमी बघून काही फायदा नाही आहे किंवा भीती वाटते बघण्यासाठी, स्कोअरची PDF आन्सर शीटची PDF डाउनलोड करून ठेवा. आफ्टर द रिझल्ट खूप सारे मुलं येतात, सांगतात सर 140 मार्क्स होते मला आन्सर शीटमध्ये, 70% आले. सर 160 मार्क्स होते, 70% आलेले. विदाऊट प्रूफ तुम्ही काहीही सांगू शकत नाही. ठीक आहे. सो कॅप प्रोसेस इज अनदर गेम आणि एक्झाम एक वेगळा गेम होता. सो दोन्ही इक्वल आहे, दोन्ही इक्वलंट गरजेचे. सो आता जे काही स्कोर आला असेल एक्सेप्ट करा. बट आज पहिल्यांदाच असं झालं यावर्षी की सेम डेला नोटिफिकेशन आणि सेम डेला आन्सर की पण ओपन झाली. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गणित अंक. आज PCM ग्रुपची फर्स्ट अटेम्प्टची तुमची आन्सर की रिलीज झाली आहे. पहिल्यांदाच असं झालं की सेम डेला नोटिफिकेशन आलं आणि त्याच दिवशी आन्सर की रिलीज झाली. PCB ग्रुपसाठी पहिल्यांदा नोटिफिकेशन रिलीज झालं होतं आणि त्यानंतर आन्सर की आली. मागच्या वर्षीपर्यंत सेम असंच होत होतं की एक दिवसाआधी नोटिफिकेशन येत होतं आणि त्यानंतर 3 दिवसाचा स्लॉट ओपन होत होता ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी. बट आज पहिल्यांदाच असं झालं यावर्षी की सेम डेला नोटिफिकेशन आणि सेम डेला आन्सर की पण ओपन झाली. असो 20, 21, 22 हे 3 दिवस असतील ज्यामध्ये तुम्ही आन्सर की चेक करू शकाल प्लस ऑब्जेक्शन रेज करू शकाल. ठीक आहे. सो अगेन कॅप्टन नसल्यामुळे परत यावं लागलं तुमच्यासमोर. मागच्या वेळेस HSC बोर्डचा रिझल्ट आला होता, ती अनाउन्समेंट घेऊन आलो होतो. त्यावेळेस आन्सर कीबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन आलं, दोन्ही तुमच्या घेऊन आलो जे तुम्हाला कधीही पाहिजे नव्हत्या. असो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत PCMची जी आन्सर की आली आहे ती कशी चेक करायची, ती डाउनलोड करून कशी सेव्ह करायची. त्यानंतर ऑब्जेक्शन रेज कोणत्या क्वेश्चनसाठी करता येतं, कसं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. त्यानंतर आहे सगळ्यात फेवरेट तुम्हाला जी जाणून घ्यायची गोष्ट आहे, डॅश स्कोर आहे यावरती किती पर्सेंटाइल येतील, एवढा स्कोर आहे यावरती किती पर्सेंटाइल येतील, ही डेट आहे आणि ही शिफ्ट आहे, राईट. आणि गरजेचं पण आहे कारण हे जाणून घेणं, कारण प्रत्येक गोष्टीसाठी पर्सेंटाइलच आपल्याला दिसायला लागतात, मार्क्सचा कुठेही यूज होत नाही. कॉलेजेसचे पण जे कट ऑफ्स असतील त्यामध्ये पण पर्सेंटाइलच दिसतात. सो पर्सेंटाइल जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रवेशांक ॲपवरती जे मार्क्स कॅल्क्युलेटर टूल होतं त्यामध्ये बग्स होते वेगवेगळे, स्टार्टला थोडेसे इश्यूज आले, ते सॉर्ट झाले. आता ते पण एकदा तुम्हाला दाखवून घेईल कसं दिसतंय. आणि त्यात रिव्ह्यू ऑल क्वेश्चन्स असा एक टॅब आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप आरामात सगळे क्वेश्चन्स 1 बाय 1 दिसायला लागतील विथ ऑप्शन्स. ठीक आहे, करेक्ट अँड रॉंग. ठीक आहे. आणि त्यानंतर पहिला अटेम्प्ट खराब गेलाय, कमी स्कोर आलाय, आता पाहिलाय स्कोर. सो दुसऱ्या अटेम्प्टच्या आन्सर शीटची चाहूल लागली आहे, त्याचा स्कोर जास्त असेल असं वाटते. सो ते कधी येईल हे पण जाणून घ्यायचं आहे तुम्हाला. सो 1 बाय 1 डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आन्सर की जी रिलीज झाली आहे CET सेलच्या वेबसाईटवरती कशी बघता येईल ते पाहूयात. ठीक आहे. होम स्क्रीनवरती गेल्यानंतर CET सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर पहिला टॅब जो आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती कुठे लॉग इन करायचं आहे, CET एक्झामिनेशन पोर्टलवरती. त्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इनचं पेज खुलतं, ईमेल ID आणि पासवर्ड मी ऑलरेडी केलं आहे त्यामुळे डायरेक्ट लॉग इन झालं आहे. सो खाली स्क्रोल केल्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर नावाचा एक टॅब दिसतो, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती PCM वाली आन्सर शीट जी आहे फर्स्ट अटेम्प्ट जी आपल्याला पाहिजे त्यावरती क्लिक केलं. काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, जवळपास 11 इन्स्ट्रक्शन्स आहेत. आपल्या कामाचे फक्त 2च आहेत, ऑब्जेक्शन रेजवाले. सो ते क्विकली सांगतो. प्रत्येक ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी 1000 रुपीज आपल्याला पे करावं लागतात. ठीक आहे. इच ऑब्जेक्शन्स, प्रत्येक ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी, म्हणजे तुमचा एक क्वेश्चन तुम्हाला वाटतं माझ्या शिफ्टमधला चुकीचा आहे 1000, तुम्हाला वाटते 10 चुकीचे 10,000 तुम्हाला CET सेलला पे करावं लागतील. पॉईंट नंबर 10 हा सांगतोय की जर तुमचं ऑब्जेक्शन CET सेलने एक्सेप्ट केलं तर तुम्हाला जी अमाऊंट तुम्ही ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी पे केली होती ती रिफंड केली जाईल. बट लक्षात ठेवा CET सेलने एक्सेप्ट केलं तर. ठीक आहे, म्हणजेच तुमचं सांगितलेलं करेक्ट असेल तर. आता लास्ट इयरपासून रिफंड देणं सुरू केलं CET सेलने. लास्ट इयर पण सेम नोटमध्ये होतं, बट खूप मुलांना डिले झाला होता हा रिफंड देण्यासाठी. तो बाबांनो आम्हाला कॉल करून म्हणू नका. लास्ट इयर खूप मुलं म्हणले सर तुम्ही तर सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की रिफंड होणार आहे, मला तर रिफंड आलं नाही. हे रिफंडची प्रोसेस CET सेल करतं, आम्ही नाहीत करत. ठीक आहे. सो 1000 रुपीज प्रत्येक ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी लागणार आहे आणि जर तुमचं ऑब्जेक्शन करेक्ट असेल तर ते रिफंड होतं. चला प्रोसीड करूयात. आन्सर की या टाईपमध्ये तुम्हाला दिसायला लागते. क्वेश्चन असतो, त्याखाली 4 ऑप्शन्स, त्याचे कोड्स आणि करेक्ट ऑप्शन्स जो की करेक्ट आहे आणि तुम्ही जो रिस्पॉन्ड केला म्हणजे तुम्ही जो पेपर देताना सिलेक्ट केला होता ऑप्शन तो दिसतो. पाहूयात पहिल्या क्वेश्चनचं कसं दिसतं. क्वेश्चन आहे वरती, त्याचे 4 ऑप्शन्स आणि खाली करेक्ट ऑप्शन्स म्हणजे 3, 4 म्हणजे D ऑप्शन्स करेक्ट आहे. शेवटचे 2 डिजिट बघायचे. कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे या स्टुडंटने 3 केला आहे म्हणजे C ऑप्शन केला आहे, म्हणजे इथे त्याचा मार्क 0 झाला आहे पहिल्या क्वेश्चनसाठी. सेकंड क्वेश्चन पाहूयात. सेकंडवरती 37 करेक्ट आहे, स्टुडंटने पण 37 केलं म्हणजे C ऑप्शन स्टुडंटने पण केला होता, करेक्ट पण C आहे, इथे 1 झालं. सो असं 1 बाय 1 मॅन्युअली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हेच प्रवेशांक ॲपवरती तुम्हाला PDF अपलोड करून डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येतं. ठीक आहे.
सो कॅल्क्युलेट करणं मॅन्युअली खूप इझी आहे. जस्ट तुम्हाला खालचे कोड मॅच करायचे, जर करेक्ट असेल तर करेक्ट, रॉंग असेल तर तुमचा मार्क गेला. सिम्पल, ठीक आहे. आणि हा मॅन्युअली तुम्ही करू शकता. याची PDF फाईल तुम्हाला सेव्ह करून ठेवायची, खूप गरजेची आहे. भलेही तुम्हाला असं वाटतंय की सर माझा स्कोर खूप कमी, बघून काही फायदा नाही आहे किंवा भीती वाटते बघण्यासाठी, स्कोअरची PDF, आन्सर शीटची PDF डाउनलोड करून ठेवा. आफ्टर द रिझल्ट खूप सारे मुलं येतात, सांगतात सर 140 मार्क्स होते मला आन्सर शीटमध्ये, 70% आले. सर 160 मार्क्स होते, 70% आलेले. विदाऊट प्रूफ तुम्ही काहीही सांगू शकत नाहीत. सो आन्सर शीट डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. सो ॲटलिस्ट तुम्हाला जर चेक करायची इच्छा होत नसेल, असं वाटत असेल खूप कमी स्कोर आलाय, नको चेक करायला नको, ठीक आहे, फक्त सेव्ह करून ठेवा, डाउनलोड करून ठेवा. कारण 3 दिवसानंतर हा टॅब गायब होतो कम्प्लिटली, ठीक आहे. परत चेक करता येत नाही आन्सर की, सरळ तुम्हाला रिझल्ट दिसतो, ठीक आहे. सो आन्सर की डाउनलोड करून ठेवा. कमी स्कोर आला असेल चेक करू नका, कॅल्क्युलेट करू नका, बट डाउनलोड करून ठेवा, हे सांगण्याचा अर्थ. ओके. सो आन्सर की कशी चेक करायची हे समजलं. आता समजून घेऊयात ऑब्जेक्शन रेज कसं करायचं. तर प्रत्येक क्वेश्चनच्या समोर एक टॅब दिलाय, ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या समोर एक टॅब आहे रेजवाला, व्ह्यू ऑब्जेक्शनवाला, ठीक आहे. लेट्स से हा सवाल मला आता, सो हा क्वेश्चन आहे. सो स्टुडंटने केलाय सी ऑप्शन करेक्ट, बट आता इथं करेक्ट जे ऑप्शन दिले ते दिले डी ऑप्शन 4 to 1. सो स्टुडंटला वाटते हा माझा करेक्ट आहे, त्याने सगळे सोर्सेस चेक केले, टीचरला विचारलं. सो रेज, तुम्हाला इथे रेज टॅबवरती क्लिक करायचं जर रेज करायचं असेल हा क्वेश्चन. तर आता रेज करताना वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात, ज्यामध्ये क्वेश्चनच इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट क्वेश्चनवरती टिक करावं लागेल. त्यानंतर जर असं वाटत असेल की हा क्वेश्चन सिलेबसमध्ये नव्हताच, चेक केल्यानंतर समजलं की हा क्वेश्चन सिलेबसमध्ये नव्हताच तरी एक्झाममध्ये आला, सो आउट ऑफ सिलेबस सिलेक्ट करावं लागेल. दिलेले सगळेच ऑप्शन्स करेक्ट चुकीचे होते, म्हणजे ऑप्शन काहीतरी वेगळंच आन्सर येत होतं, इथं काहीतरी वेगळेच दिले होते. 4ही ऑप्शन चुकीचे होते, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट. मल्टिपल करेक्ट, आता मल्टिपल करेक्टमध्ये 2 केसेस बनतात. एक आहे की सेम ऑप्शन 2 वेळेस प्रिंट केला, ए मध्ये पण तेच प्रिंट केला, डी मध्ये पण तेच प्रिंट केला, म्हणून दोनपैकी कोणतं जरी टिक केलं तरी ऑब्व्हियसली दोन्हीकडे मार्क्स मिळायला हवे होते, कारण करेक्ट ऑप्शन दोन्ही होते. किंवा दोन्ही त्या क्वेश्चनचे आन्सर 2 वेगवेगळे येत आहेत, म्हणजे काहीमध्ये काय होतं ना की प्लस मायनस दोन्हीकडे पण चालतं, मायनस पण चालतं आन्सर, प्लस पण चालतं मॉडवाल्या वगैरे क्वेश्चनमध्ये. सो दोन्ही पण केसमध्ये मल्टिपल ऑप्शन करेक्ट. किंवा आन्सर की रॉंग दिली, म्हणजे जे CET सेलने सांगितले तेच ऑप्शन रॉंग सांगतायत, ते मी जे टिक केलंय ते बरोबर आहे, राईट. सो या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला भरता येतं, रेज करता येतं, तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. लेट्स से आत्ताचा क्वेश्चनच रॉंग आहे, मग इथे सांगावं लागेल की तुमचा हा जो क्वेश्चन आहे तो रॉंग आहे, ठीक आहे. थोडंसं इन्फॉर्मेशन द्यावं लागेल आणि त्यानंतर काही रेफरन्सेस तुम्हाला अटॅच करावे लागतील. म्हणजे तुम्ही कोणत्या रिसोर्स थ्रू सांगताय की हा क्वेश्चन रॉंग आहे, मे बी तुम्ही हाताने रिटर्न सोल्युशन अपलोड करू शकता फाईल, की हे सोल्युशन याचं करेक्ट असायला हवं. प्लस कुठे ना कुठे वेबसाईटवरती किंवा बुकमध्ये तो क्वेश्चन असतो, सो वेबसाईटवरून त्याची वेबसाईटवरती मिळाला असेल तर ती वेबसाईटची लिंक, या वेबसाईटवरती हा क्वेश्चन आहे करेक्ट आणि याचं सोल्युशन ही करेक्ट आहे. किंवा बुकमध्ये तुम्हाला असेल कोणत्या, तर त्याचं बुकचा रेफरन्स, फोटो वगैरे. सो जस्ट रेफरन्स हवा आहे आणि तो रेफरन्स तुम्हाला अपलोड करायचा आहे, ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही सेव्ह केलं, त्यानंतर तुम्हाला पेमेंटकडे प्रोसीड करावं लागतं, ठीक आहे. सो या प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करता येतं. ज्या क्वेश्चनला तुम्हाला वाटतंय की चुकीचा आहे हा, व्हेरीफाय करा, स्वतः व्हेरीफाय करा, ChatGPT जेमिनीकडून व्हेरीफाय करा, आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला डाऊटफुल वाटत आहेत ते शेअर करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तिन्हीचे शेअर करा. जिथेही काही मिस्टेक्स असतील, जिथेही वाटतंय आम्हाला, व्हेरीफाय करून तुम्हाला एका कलेक्टिव्ह व्हिडिओमध्ये पूर्ण शिफ्ट वाईज जे रॉंग क्वेश्चन्स आहेत ते एकसोबत तुम्हाला सांगितले जातील, जेणेकरून ज्यांची शिफ्ट आहे, ज्या शिफ्टमधले मुलं आहेत त्यांना कळून जाईल अच्छा या शिफ्टमधला माझा रॉंग आहे. सो तुम्ही रेज नाही केलं तर त्याने करेल, ठीक आहे. 1000 वाचवण्यासाठी तुम्ही थोडंसं डोकं लावलं तर ॲटलिस्ट तो तरी रेज करेल तुमच्या शिफ्टमधला, ठीक आहे. जे आन्सर शीट आहे ती कुठे दिसते, कशी दिसते कळालं. त्यानंतर ऑब्जेक्शन रेज कसं करायचं ते कळालं, ठीक आहे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुमचा आहे, डॅश स्कोर आहे, मला एवढा स्कोर आहे सर, शिफ्ट आणि डेट सांगतात आणि किती पर्सेंटाईल येतील, आणि हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण कॉलेजेस सगळे कट ऑफ्स अँड ऑल मार्क्सवरती नसतात, पर्सेंटाईलवरती असतात. सो ऑब्व्हियसली हा प्रश्न पडणारच, किती स्कोर येऊ शकतो, प्रिडिक्टर स्कोर, राईट. पर्सेंटाईल प्रिडिक्टर गणितांचं उद्या रिलीज होत आहे, कंप्लीट पेपर्स सरकडे गेलेत 16चे 16. सो सर सगळे ॲनालाइज करतायत आज आणि उद्या सकाळपर्यंत. सो उद्या 3 ते 4च्या आसपास पर्सेंटाईल प्रिडिक्टर तुम्हाला प्रवेशंक ॲपवरती दिसायला लागेल. लास्ट इयर 95 ते 98% केसेसमध्ये करेक्ट आलं होतं. आय होप यावर्षी पण तोच रेशो राहो, तेवढंच ॲक्युरेट यावं. बट ॲट द एंड पर्सेंटाईल प्रिडिक्टर हे समजून घ्या, प्रिडिक्शन आहे हे जस्ट आपण पेपर ॲनालिसिसवरती करतो. थोडंसं जास्त करेक्ट येतं, याचं कारण आहे की प्रत्येक पेपर ॲनालाइज करून आपण हे पर्सेंटाईल प्रिडिक्टर
बनवतो. कोणती इझी शिफ्ट होती, कोणती खरंच डिफिकल्ट होती, कोणती मॉडरेट होती, राईट. सो पूर्ण पेपर पाहिल्यानंतरच ते कळतं. सो पर्सेंटाईल प्रेडिक्टर उद्या 4 नंतर रिलीज होईल. त्या सेम टूलमध्ये पण तुम्ही चेक करू शकाल आन्सर की अपलोड करून. तिथेच तुम्हाला आत्ता पण टॅब दिसत होता, तुम्ही ऑलरेडी पाहिलाय प्रेडिक्ट पर्सेंटाईल. आणि दुसरं पण टॅब तिथे दिसायला लागेल, तुम्ही स्कोर अपलोड करून पण तिथे चेक करू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट हा आहे की प्रवेशंक ॲपवरती जे मार्क्स कॅल्क्युलेटर टूल होतं, पहिल्याच 1-1.5 तासात खूप जास्त लोड आला, त्यामुळे ॲप क्रॅश झालं. त्यानंतर आम्ही आता व्यवस्थित केलं आहे, स्मूथली ॲप वर्क करतं आहे. सो आता ॲपवरती कसं दिसतंय ते पण पाहूयात. रिव्ह्यू क्वेश्चनचा जो टॅब आहे तो खूप चांगला आहे, ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी खूप कामाचा आहे. तर पाहूयात मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला कसं दिसतंय प्रवेशंक ॲपवर. तर प्रवेशंक ॲपवरती पाहूयात मार्क्स कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं. आता स्मूथली वर्क होतंय. सो एकदा पाहून घेऊयात टूल एकदा. ठीक आहे, सो टूल्सवरती गेलो मी, त्यात तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेटर दिसतंय. आता उद्या पर्सेंटाईल प्रेडिक्टर पण येऊन जाईल इथे. आणि मार्क्स कॅल्क्युलेटरच्या टूलच्या मधात पण पर्सेंटाईल प्रेडिक्टर आहे. जे आन्सर शीट अपलोड करून करतायत त्यांना उद्या डायरेक्टली तिथेच पर्सेंटाईल प्रिडिक्ट होतील. ठीक आहे, सो पर्सेंटाईल प्रिडिक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसते, ज्यामध्ये तुम्हाला शिफ्ट सिलेक्ट करायची आणि तुमची आन्सर शीट अपलोड करायची. ठीक आहे, सो लेट्स से शिफ्ट होती 19 एप्रिल आणि मी आन्सर शीट अपलोड करतो आहे. ठीक आहे, सो आन्सर शीट अपलोड केली आहे मी. आता डेटा फेच होईल, आपल्याला स्कोर दिसायला लागेल. ठीक आहे, सो आता स्कोर आला आहे या स्टुडंटचा 79. त्यानंतर खाली प्रिडिक्ट पर्सेंटाईलचा टॅब आहे. आता काही डेटा दिसणार नाही, बट उद्या 4 नंतर इथेच तुम्हाला पर्सेंटाईल दिसतील जर तुम्ही आन्सर शीट अपलोड करणार असाल तर. आणि ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं असेल तर बाहेर एक दिसेल प्रिडिक्ट पर्सेंटाईल म्हणून. ठीक आहे, सो यात सगळं दिसतं की किती स्कोर होता. 64 करेक्ट आलेत आणि ऑल फिजिक्समध्ये ते, केमिस्ट्रीमध्ये एवढे. खाली जर तुम्ही टॅब पाहाल तर रिव्ह्यू ऑल क्वेश्चन नावाचा एक टॅब दिसतोय, त्यावरती क्लिक केलं तर 1 बाय 1 क्वेश्चन जे ऑलरेडी तुमच्या CET सेलच्या आन्सर कीमध्ये आहेत ॲज इट इज आहेत, म्हणजे यात काही चेंज केला नाही, रॉ जसे आहेत तसे दाखवले. सो क्वेश्चन नंबर 1 वरती क्वेश्चन दिसतोय, त्या खाली ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, असे प्रत्येक क्वेश्चनचं दिसतं. तुमचं करेक्ट असेल, लेट्स आता इथे बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये 0 मिळाले. क्वेश्चन आहे टिक केलं होतं B तुम्ही, जे की चुकीचं आहे, करेक्ट आहे C. आणि जर तुमचं पण करेक्ट असेल आणि आन्सर पण करेक्ट असेल तर फक्त ग्रीन दिसेल. ठीक आहे, सो या प्रकारे तुम्ही प्रत्येक क्वेश्चन वाईज पाहू शकाल. आता याचा फायदा काय, हे या क्वेश्चनमध्ये बघा, लेट्स से हा क्वेश्चन आहे. आता इथे ऑप्शन करेक्ट इज B बट स्टुडंटने केले D. याचा फायदा काय, तर तुम्हाला इझिली समजेल, अच्छा फिजिक्समध्ये माझे हे 10 चुकलेत, या 10 पैकी कोणता चुकीचा आहे का. कारण करेक्ट क्वेश्चनला तर तुम्ही ऑब्जेक्शन, भले चुकीचं असेल तरी ऑब्जेक्शन रेज करणार नाही आहेत. सो जे चुकीचे आहेत त्यामध्ये तुम्हाला इझिली समजेल, अच्छा हे 10 चुकीचे आहेत, यात कोणता फिजिक्सचा चुकीचा आहे का माझा, किंवा हे 10 केमिस्ट्रीचे चुकलेत माझे, यातला कोणता चुकीचा आहे ज्यामध्ये मी ऑब्जेक्शन रेज करू शकतो. सो प्रवेशंक ॲपवरती तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं हे पण समजलं, आणि प्रत्येक क्वेश्चन वाईज कोणता चुकीचा कोणता करेक्ट हे पण खूप आरामात मिळतं, आणि त्याने तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी थोडीशी प्रोसेस इझी होऊन जाईल. ठीक आहे, सो सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला आता नेक्स्ट प्रश्न पडला असेल, सेकंड अटेम्प्टची आन्सर की कधी येईल. कारण ऑलरेडी फर्स्ट अटेम्प्टमध्ये कमी स्कोर आला आहे, सो सेकंड अटेम्प्टच्या आन्सर कीची चावल लागली असेल की कधी येईल काय होईल. सो CET सेलने ऑलरेडी खूप जास्त स्पीड वाढवली आहे. सो पहिल्यांदा वाटत होतं की सेकंड अटेम्प्टच्या आन्सर की अराउंड जूनच्या आसपास येईल पहिल्या वीकमध्ये, बट आता सांगता येत नाही, मे बी सॅटर्डे संडे मंडेपर्यंत पण येऊ शकते या वीकमध्येच. ठीक आहे, सो आय होप सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आपण मार्क्स कसे कॅल्क्युलेट म्हणजे करायचे प्रवेशंक ॲप थ्रू ते पण पाहिलं, आन्सर की कशी चेक करायची, ऑब्जेक्शन रेज कशी करायची, ऑब्जेक्शन रेज करताना काय काय ऑप्शन दिसतात ते पण पाहिलं. पर्सेंटाईल प्रेडिक्शनचे गणितांची टूल आहे, जे डेटा आहे ते कधी दिसायला लागेल, कसं चेक करता येईल ते पण समजून घेतलं. त्यानंतर प्रवेशंक ॲपमधले जे इश्यूज होते ते पण सॉर्टेड, आणि सेकंड अटेम्प्टबद्दल पण आपण डिस्कस केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फायनली, ज्यांचे स्कोर कमी आले असतील घाबरू नका. सेकंड अटेम्प्टच्या अजून आन्सर की येणं बाकी आहे, तुमचे चेक करणं बाकी आहे. मे बी त्यात चांगला स्कोर केला असेल, 10-20 मार्क जरी तिथे इम्प्रूव्ह झाले असतील तर पर्सेंटाईल वाढतील. ठीक आहे, अँड सेकंडली कमी स्कोरवरती आता ऑलरेडी आपल्याला माहीत होतं की कमी स्कोर येणार आहे, सो एक्सेप्ट करा त्याला. आणि नेक्स्ट जर्नी जी कॅप प्रोसेस आहे खूप वेगळी जर्नी आहे. ठीक आहे, सो कॅप प्रोसेस इज अनदर गेम आणि एक्झाम एक वेगळा गेम होता. सो दोन्ही इक्वल आहे, दोन्ही इक्वलंट गरजेचे. सो आता जे काही स्कोर आला असेल एक्सेप्ट करा, सेकंड अटेम्प्टचा वेट करा, ज्यामध्ये मे बी चांगला स्कोर आला तर बेस्ट, बट जर नाही आला तर कॅप प्रोसेसच्या सर्चमध्ये जा. कारण जिथं जास्त चांगलं एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म नाही करू शकलात, ॲटलिस्ट कॅप प्रोसेसच्या रिसर्चमध्ये चांगलं परफॉर्म करा, हे सजेशन राहील.